lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. बाईकवर मी नाही पण आता सध्या रिक्षामध्ये आज परत एकदा आपण कुठेतरी फिरायला चाललो. देवस्थानच आहे, मागे जसं फिरायला गेलेलं तसं, पण थोडं वेगळं आणि थोडं दुसरं ठिकाण. तर आताच लोकेशन रिव्हील करतो. आपण जाणार आहोत आज उज्जैनला. ती बस येणार आहे कुळवन हॉटेल जे दहिसरला आहे, तिकडून जर्नी स्टार्ट होणार. तिथून आपण 2 दिवस ओंकारेश्वर महाकालेश्वर करणार आणि त्याच्यानंतर संडेला आपण परत आपल्या घरी येणार आहोत. सो महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर तिकडे अजून 2-3 जागा आहेत, 2-3 नाही जास्त जागा आहेत त्यामुळे फिरणार आहोत. सो जसं जसं जर्नी पुढे कंटिन्यू होईल तसं तसं मी तुम्हाला अपडेट देईन आणि तुम्ही पण कॅमेराच्या थ्रू एन्जॉय करा. गाईस बस आलेली आहेत आणि 7-8 जण आम्ही आहोत. आता पुढे निघूया, बघूया कसं होतं प्रवास. रिच्युअल्स कंपल्सरी. गणपती बाप्पा मोरया. 3 वेळा फिरव. कोण सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल स्वामी कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी तन्वी केसरकर, संस्थापक आणि आयोजक स्वामी कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची. आणि आपल्यासोबत जे आता राकेश टोले आहेत ते सुद्धा संस्थापक आणि आयोजक आहेत. ही आमची टीम आहे. आशिष सर आहेत आणि कार्तिक आहे. आशिष आपले टूर मॅनेजर आहेत आणि कार्तिक आपले टूर व्हॉलेंटियर आहेत. सो आपला जो आता प्रवास चालू झालेला आहे तो उज्जैनसाठी चालू झालेला आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आय एम हिअर अगेन. हातात पाण्याच्या बॉटल आहेत. ही इथे आमची बस थांबली आहे. जसं तुम्ही बघू शकता सगळे पॅसेंजर्स उतरलेले आहेत इथून. आणि शहापूरला होता आता आम्ही. शहापूरला ॲज यू कॅन सी आज फुल मून आहे आणि ही आपली बस आहे. जेवायला थांबलो आहेत आता आम्ही. स्माईल ऑन माय फेस. जेवायला थांबलो आता आम्ही आणि जेवून बस निघेल आणि थेट आम्ही जाऊ उज्जैनला. सो हीच एवढी अपडेट घ्यायची होती की सगळे पॅसेंजर्स आलेले आहेत. बस फुल पैक है, एसी है, चिल है, सब है, चार्जिंग पॉइंट वगैरह सब कुछ है. और ये हम है और ये हमारा गले का आईडी है. फाउंटेन है पर फाउंटेन में पानी ही नहीं है. हॉटेल है, होटल में खाना है पर. तो जेवूया, पोट भरूया, मग झोपूया. उद्या सकाळी डायरेक्ट तुम्हाला आपण भेटूया उज्जैनला. सो सी यू गाईज, बाय बाय. हे गाईज, गुड मॉर्निंग. उज्जैन सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ही आपली बस इकडे आणि हे आपलं टमटम. या टमटममध्ये बसूनच आता आपल्याला जायचं आहे पुढे हॉटेलवरती. एक एक करून सगळे येतील बाहेर आणि मग ह्या गाडीतून 1, 2 आणि मागे 3 असे टमटम आहेत. त्याच्यात बसून आपण आता पुढे जाणार आहोत. फ्रेश वगैरे होऊ आणि तिथून मग हॉटेलवरती जाऊन फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता वगैरे करू आणि तिथून आपण जाऊ पुढे दर्शनाला. सो आय विल कीप यू गाईज पोस्टेड अँड सी यू. जय महाकाल. हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. हे आपलं वरती जे दिसतं आहे हे रेस्टॉरंट आहे, सॉरी हे हॉटेल आहे. आणि हे तर या 2 हॉटेलमध्ये आपल्या रूम्स आहेत. तिथे 37 लोक अकोमोडेटेड. आणि आता इथून आपण आता नाश्ता करायला जाऊ. हॉटेलचं नाव आहे हार्दिक गेस्ट हाऊस. सो त्याच्यामध्येच आपण आज स्टे करणार आहोत. आता इथे बॅग वगैरे ठेवल्या आहेत
बॅग ठेवून आता आपण चालू आहे नाश्ता करायला. पहिल्यांदा नाश्ता करून झाल्यानंतर आपण पुढची जर्नी कंटिन्यू करूया. सो जिकडे जिकडे मी फिरेन आज तिकडे तिकडे मी कॅमेरा ऑन करेन आणि तुमच्यापर्यंत सगळे दर्शन आणि सगळे मंदिरांचं कवर करायला ट्राय करेन. खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवणार आहे. सो थोडासा नर्वस आहे मी. सो लेट्स सी किती वेळ लागतो आहे. गडकालिका माता मंदिरला आलो आहे. समोरच आहे आमच्या ऑलमोस्ट. तिकडे तुम्ही बघू शकता. सी बाय रिक्षा चालू आहे. ऑलमोस्ट 10-15 मिनटं लागली टमटमने. ह्या अशा टाईपच्या टमटम आहेत सगळ्या. आणि हे आपलं समोर असं मंदिर आहे. अशा ई रिक्षा वगैरे पण येतात. सो बघू जरा आतमध्ये जातो, दर्शन घेतो. किती वेळ लागतो बघूया. मोस्टली 10-15 मिनटं तर लागतात. असं इथून तुम्ही ओटी वगैरे काय ते घेऊ शकता. आणि इथे पण आहे त्या साईडला. सो लेट्स टेक द दर्शन अँड मूव्ह अहेड. मित्रांनो असं काहीतरी मंदिर आहे. लोकांनी काय काय लिहून ठेवलं याच्यामध्ये काय माहीत नाही काय एक्झॅक्टली. एक प्रदक्षिणा आपण घेऊया इथून. पूर्ण एक प्रदक्षिणा घेऊया. तीन शिवलिंग दिसतात इकडे. आणि आजोबा छान हे करतात, भजन करतात. चला निघूया आता आपण इथून. त्या पुढे पण जायचं आहे. सो गाईज हे होतं गडकालिका देवी मंदिर आणि त्याचा बाहेरचा पोर्शन आहे. इथून एक्झिट आहे. आता आपण मजबूत पायत आपले जाऊया आपण पुढे. जरा चप्पल घेऊया आपली. चप्पल घेऊन जाऊया. काहीच हे बघा एक बाई भेटली आणि तिने मला असा टीका लावला आहे. आणि आता आपण चाललो आहे कालभैरव मंदिरला. इथून सरळ गर्दी बघा केवढी आहे. सी गर्दी पण आहे आणि ऊन पण खूप आहे. काही जरा डिहायड्रेट व्हायला झालं. ही बॉटल आत्ताच गेली. ही पण संपली ऑलमोस्ट. आणि ह्या डोक्यावरती जे कपाळावरती जे लावलं आहे टीका, तो कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. गाईस तुम्हाला लांबून दाखवतो. मंदिर इथून दिसतंय. एक साईडने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये जाऊन पण कॅमेरा अलाउड असेल की नाही काय आयडिया नाही. पण स्टील हे बघा. हे असं काहीतरी मंदिर आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हे धागे कशासाठी लावलेत त्यांनी. हे जे धागे दिसतात तुम्हाला लावलेले हे कशासाठी ते एकदा तुम्ही नक्की सांगा मला. काहीतरी मला वाटतं मन्नत वगैरे मागितली असेल. सो आय गेस असंच काहीतरी असावं. चलो भैया किती आहे. लाईन आहे. फुल लाईन आहे. आणि खाली ऊन आणि चटके काय खरं नाही आता. आणि बघा कसं वाटतं बिझनेस. दोन म्हणतो तो. फायनली मंदिराच्या आत आम्ही आलेलो आहोत. आणि असं तुम्ही बघू शकता मागे किती गर्दी आहे. आणि पुढे कालभैरव मंदिर.
नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल. पाणी पण संपलं आहे. हो किती वेळ लागतं? ऑलमोस्ट 10 मिनटं लागायला पाहिजे आता. 10 ते खरा शिव भक्त बघायचा तुम्हाला. तो खाली असल्यापासून वर असेपर्यंत अजिबात रडला नाही. दिस गाय अजिबात 2 मिनटं पण नाही रडला हा मुलगा. किती लहान आहे तरी पण नुसतं खेळत खेळत वरती चालला आहे. दत्तात्रय मंदिर पण आहे, जरा जाऊन येऊया. बघूया दत्तात्रय मंदिर कसं आहे, जाऊन येऊया. दत्तात्रय मंदिर आहे. निघूया आता इथून. पुढे पण जायचं आपल्याला. सो आय टेक युअर लीव नाव. भेटूया. कळेल आता कुठे जायचं एक्झॅक्टली. थोडा एक्झॉस्ट झालं आहे. लिंबू पाणी वगैरे पितो. अँड टू सी यू गाईज. बाय. हॅलो गाईज. आता जस्ट मंगलनाथ मंदिरच्या इथे आलं. मंगलनाथ मंदिरचा कॉरिडोर आहे तिकडे आलं. हां चालेल. सो एंट्रीला आलो इथून. आणि ते बहुतेक थोडंसं काम वगैरे चालू आहे दिसतं आहे. समोर मंदिर तर दिसतं आहे आणि गर्दी इतकी दिसत नाही. अरे वा, टोळी बसली आहे मस्त. हॅलो गाईज. चलो बॅक मंदिर. जूता स्टँड इथे लावूया. काहीतरी मंदिर आहे. तशी तर गर्दी दिसत नाही. माकडंच दिसतात फक्त. आणि असं काहीतरी मंदिराच्या आसपासचा हा परिसर आहे. मोठा एरिया आहे बऱ्यापैकी. चला बघूया. हाय, हे आमचे तन्वी मॅडम, ओनर आणि ते को फाउंडर. ह्यांना ओळखलं असेल तुम्ही परत एकदा. चला. आरती चालू आहे. तर गणपतीची छोटीशी गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. ऑलमोस्ट झाली वाटतं आरती त्यांची. सही सही. आतमध्ये आरती चालू आहे. पण ही बॅक साईड आहे मंदिराची. आणि मस्त सनसेट पण होत आला. आणि इथून थोडासा घाट वगैरे दिसतोय. लेट मी शो यू क्विक राऊंड. पास भेटला आहे. असं काहीतरी पास आहे. आणि तुम्ही डिरेक्टली आतमध्ये असं गाभाऱ्यात दर्शन घेऊ शकता. इथे गर्दी आहे या साईडला बघा, तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे. पण इकडे आपल्याला पास भेटला तर डायरेक्ट दर्शन मिळेल इकडे. बघूया कसं दर्शन मिळतं ते.
सनकिस्ट कधी बघितलं तुम्ही तर समोरचा तुम्हाला नजारा दाखवा. जस्ट चेक इट आउट. काहीच ऋणमुक्तेश्वर मंदिरला आलो आहे. बघूया काय एक्झॅक्टली कसं आहे ते. मंदिर छोटं आहे, लाईन इतकी नाही आहे. आणि आता आजच्या दिवसातलं हे फोर्थ ठिकाण आहे जिकडे आपण आता विजिट करतो आहे. पाय धुऊया जरा चप्पल काढून आणि आपण जाऊया. पाय धुवायची गरज ॲक्च्युली, पाय खूप खराब झालेत. नाही डायरेक्ट होतं म्हणजे हो 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 बऱ्यापैकी करतो कॅप्चर ते. यूट्यूबला टाकणार की इंस्टाला? यूट्यूब. चला पाय धुवून झालेत, जाऊया पुढे. मंदिर आतमध्ये आहे. अच्छा छोटंसंच मंदिर आहे. लोकांनी आपापल्या काय काय मनोकामना इच्छा आकांक्षा काय आहेत त्या इथे बांधून ठेवल्यात. माझा आवाज किती येतो मला नाही माहिती कारण की मी थकलो आता. वाव आता छान वाटतं. असा एक दिवस मी पण उडून जाणार म्हणजे बाईक घेऊन. नॉट लाईक दॅट. एक्झॉस्टिंग. आणि हमारे मित्र ये टूर मॉनिटरिंग के लिए मदद करने वाले दोस्त हमारे फोटोशूट कर रहे हैं. आणि इथे पण फोटोशूट चालू आहे. सोबतचेच आहेत आमच्या टूरला आल्यात. ते मी फाउंडर हो फाउंडर पण थकलेत. उपवास केला आहे. उपवास जेवला पण नाही. नाही खाल्लं बघे की ह्याला म्हणतात डेडिकेशन. हे बघा याच्यावरती इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे ही वाचून घ्या. वीरभद्र महाराज. त्यांच्या कानात सांगायचं असतं कसं सांगायचं येत नाही. कसं सांगायचं बघू. हे काहीतरी नवीन बघायला मिळतं गाईस. कॉन्टेंट मिळतं आपल्याला. काय सांगतोस पहिला तू सांग जा मग मी जातो काहीतरी सांगतो. मी सांगतोय ना. अच्छा तू प्रॅक्टिकल तर दाखव करून एकदा. हां तू कर ना एकदा दाखव तर व्ह्युअर्सला कळेल. हां 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 आणि इथे आपल्याला काय म्हणायची हां सांगायची सांग तू. वीरभद्र आहे हां ते ऋणमुक्तेश्वरला सांगतात आणि आपली इच्छा पूर्ण. अरे वा अशी ही एक इथे प्रथा आहे. चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. थँक्यू सो मच. कोणाला करायचं आहे मधले एका मॅडम ट्राय करतात. झालं की व्हिडिओवरती कमेंट करा. झालं की तुमचं काय पूर्ण झालं की मी व्हिडिओ टाकेन ना यूट्यूबला तेव्हा त्याच्यावरती कमेंट करून सांगा. आपण पण सांगूया काहीतरी. पण इथे बघूया तोपर्यंत इथे काय आहे. क्या बात है. इसे दो बडी जसे गप्पा मार रहे देखो गाइस. तिथे तिसरा कुत्रा पण बसलाय मस्त. ब्रिज बघ किती छान आणि पाणी एकदम संत पाणी आहे. हे खोदून ठेवलं आहे ते काहीतरी कामासाठी पण अदरवाईज तर भारी आहे. संध्याकाळची किर्र शांतता असेल मला असं वाटतं. रामघाटला आरती चालू आहे आणि मला जस्ट पुलावरून ते दिसलं. तो जो पूल आहे ना तिकडून. आणि आता तिथे आम्ही धावत चाललो तिकडे. बघतोय मी इथे का दर्शन मिळतंय का. आता जस्ट सुरू झाली आरती आणि तुम्ही बघाल ना तुम्हाला खरंच खूप आवडेल. एकदम भारी वाटतंय. मागे कलर बघा किती छान झालं. बहुतेक त्याची झाली वाटतं. झाली वाटतं आरती. थोडं तरी काहीतरी मिळालं.
हळू हळू हळू. आरती जे घेत आहेत ना हे यांचे 100 रुपीज घेतात गाईज. तर तुम्हाला पण करायचं असेल ना तर 100 रुपीज पे करा तुम्ही आणि 100 रुपीजमध्ये तुम्ही करू शकता आरती. तो गेले चलो मी चलते आम्ही. बॅक. आता चाललो आहेत आपण कुठे महाकालेश्वरला ना. येस महाकालेश्वरला. हे आमच्यासोबत आहेत ह्या. आणि इकडे आमच्या फाउंडर मॅडम आणि हे आमच्यासोबत आहेत आणि मागे पण आहेत. आणि इकडे कार्तिक धावत धावत येतो. चला 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 चला. कलर झेरॉक्स. आणि तिकडे आपलं मंदिर आहे जर तुम्हाला दिसत असेल. काहीच एंट्री झाली आहे. पास आमच्याकडे होता VIP पास होता त्याच्यात झाली आहे. ह्याची तुझी नाही झाली ना. त्यांनी फक्त फाडून दिलं सगळ्यांचं फाडलं. मग तुझं काय फाडलं. मला काय नाही फाडलं. फोन तोडला. आणि तिथे समोर या साईडला मंदिर आहे. लेट्स सी. VIP आम्ही लोक थोडे VIP आहे ना तर आम्हाला वेगळा पास दिला आहे. हो गया थँक्यू. असं ते काहीतरी त्यांनी स्कॅन वगैरे केलं आहे. 2 मिनटात झालं. लेट्स टेक ब्लेसिंग्स टुगेदर. स्क्रीनवरती आता जर कोण बघत असेल तर हात जोडून उभे राहा किंवा बसून हात जोडा. मी दर्शन देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं. महाकालेश्वर टेम्पलच्या वेसिनिटीमध्ये आहे मी आणि खूप मोठा कॅम्पस आहे. सो असं काहीतरी कॅम्पस आहे. यू सी इथे हनुमान मंदिर आहे ह्या साईडला. लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे इकडे. इकडे छोटी छोटी छान छान अशी मंदिर आहेत. तर तुम्ही इथे जर आलात खूप सारे मंदिर आहेत बघायला. म्हणजे ह्याच फक्त एवढ्याच एरियामध्ये. सो नक्की या आणि स्वामी कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या थ्रूच या. म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये सगळे जे स्थळ आहेत ते तुम्हाला व्हिजिट करता येतील. सो आय होप म्हणजे आता इकडे तर एवढं तर माझं सगळं कवर करून झालं आहे आणि बाकीचं जे आपलं ओंकारेश्वर आहे ते आपण उद्या करणार आहोत. सो आजचं जे होतं ते एवढंच होतं आपल्या आयटेनरीमध्ये. सो वी आर डन फॉर द डे. आणि आता आपण चाललो जेवण करायला, पेट पूजा करायची आणि झोपाचा टाईम होता आपला. महाकालेश्वर कॉरिडॉरवर आहोत आणि इथे तुम्हाला दाखवतो खूप छान छान अशा मूर्त्या ना त्यांनी इथून झालं छान छान मूर्त्या त्यांनी बनवल्या तिकडे आणि मस्त कॉरिडॉर तयार केला. एकदम बघण्यालायक आहे. मी एकदा तुम्हाला फिल्म्स दाखवतो. पण खूप जास्त थकलो आहे. व्हिडिओज फोटोज ते खूप काय काय कॅप्चर करण्यासारखं आहे आणि खूप जास्त कॅप्चर केलं आहे आणि पायनं खूप दुखायला लागले आहेत. आता खूप सारे व्हिडिओज घेतले आहेत, फोटोज काढले आहेत आणि दिस प्लेस इज ऑसम. वन शुड डेफिनेटली कम हिअर अँड डेफिनेटली विजिट दिस प्लेस अँड दॅट्स इट. चांगली माणसं तिकडे. सो जाऊया आता. मी ॲक्च्युली चप्पल शोधायला बाहेर चाललो आहे.
सगळे सोबतचे जेवढे होते ते सगळे बाहेर गेलेत आणि आता मी पण बाहेर चाललो आहे. माझं तर आजचं बाबा भरलं. आता जेऊ आणि गुडू, कारण की उद्या जायचं ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरला वेगळी मजा असणार आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल मजा असणार आहे. कारण की 3 वाजता सकाळी उठायचं आहे आणि 5 वाजता बस निघणार आहे. सो तुम्ही विचार करा, आता 9:30 झाल्यात संध्याकाळचे, सॉरी रात्रीचे 9:30 झाल्यात आणि मी तुम्हाला दिसतो असेल फ्रेश, कारण की आय एम ऑलवेज फ्रेश बट आय एम नॉट. थोडा टायर्ड, बस भूक लागली आहे, खायचं आहे प्यायचं आहे आणि मी झोपणार. सो मोस्टली आता उद्याच भेटू तुम्हाला सकाळी. सो आय होप तुम्हाला डे 1 खूप आवडला असेल. सो सायनिंग ऑफ, सी यू गाईज.